कामावर विश्वास नाही. तुम्ही वेळेवर काय देता याला महत्व आहे. विषय मिटला. याला काही अर्थ नाही. काम करा, नका करू. आतापर्यंत बहुजनाचं राज्य होतं. आतापर्यंत कोणाचं राज्य होतं? आता बहुजनाचं राज्य राहणार नाही. तुमच्या हातात सत्ता नामधारी राहतील. मी जसं म्हटलं, हे मानसिंग राहतील, राणा प्रताप होणार नाही. आता जसं म्हणतात की खूप मराठे निवडून आले, पण हे मराठे कसे आहे? मानसिंग सारखे आहेत, लाचार आहेत. हे मोहन बाणवर करून बोलू शकणार नाहीत, असे आहेत. इथं कर्तबगार मराठ्याची आता वान राहणार आहे. नमस्कार. आज नेमकं कशा पद्धतीने तुम्ही हे जे वैभव आहे किंवा कशा पद्धतीने एक शून्यातून निर्माण केलंय, काय सांगाल तरुणांना? तरुणांना हेच सांगणं आहे आपलं, पहिलं आपण शिक्षणावर जोर दिला पाहिजे. आपलं शिक्षण हे जीवनात सर्वात महत्वाचं शिक्षण आहे. शिक्षणच केलं पाहिजे अगोदर. नंतर आम्ही असं, आता आमचे आई वडील बिगर शिकलेले, अंगठे बहादर. आमचे सगळे नातेवाईक अंगठे बहादर. त्यामुळे आणि आमचं गाव हे पैलवानाचं गाव होतं. आणि त्यामुळे आता आम्हाला असं वाटलं की आमच्या वडिलांना वाटलं की आपण शिकावं, म्हणून आमचे भाऊ दत्ता, मी, विजय, त्रिंबक असे 5-6 भाऊ आम्ही औरंगाबादला शिकायला गेलो. आणि तिथेही आमची पैलवान म्हणूनच आमची ओळख होती. मी औरंगाबाद जिल्ह्यात जालना औरंगाबाद एकत्र असताना मी 3 वर्ष चॅम्पियन होतो. मराठवाडा विद्यापीठाचा रेसलिंगचा चॅम्पियन होतो. आमचं घरानं कबड्डीमध्ये मी मराठवाडा विद्यापीठाचा कप्तान होतो. दत्ता होता, विजय होता. आम्ही सगळे भाऊ खेळाडूमध्ये, आणि खेळामध्ये आमचं अस्तित्व चांगलं होतं. त्यामुळे आमची औरंगाबादमध्ये आमची चांगली ओळख झाली, विद्यार्थ्यांमध्ये ओळख झाली. आणि योगायोग असा होता की खेड्यापाड्याचे सर्व मराठवाड्यातले पोरं औरंगाबादला शिकायला होते. त्यावेळेस कुठे शाळा नव्हत्या, काही नव्हत्या. त्यामुळे सर्व शिकायला औरंगाबाद. त्यामुळे अजून आम्हाला ते सोपं होतं की सर्वांची ओळख, मराठवाड्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची आमची ओळख चांगली झाली. मग शिक्षणाचं आम्हाला जेव्हा शिक्षणाचं महत्व कळालं, मग म्हटलं की आपलं शहर, आम्हाला दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला औरंगाबादला एक कॉलेज दिलं होतं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. परंतु मी म्हटलं, साहेब औरंगाबादला तर कोणी शिकतं, सर्व अनेक कॉलेज आहे, अजून कॉलेज काढतील, पण आम्हाला खेड्यात कॉलेज पाहिजे. योगायोग असा होता की त्यावेळेस ब्ल्यू प्रिंट मध्ये हे नाव नव्हतं, पाथरीचं नाव नव्हतं. मग गंगाभुने दत्तानी, ते विद्यापीठात होते, त्यांनी हे आमचं गाव त्याच्यात घातलं. आणि औरंगाबादला दिलेलं कॉलेज पुढच्या वर्षी एकमेव कॉलेज आपलं ग्रँटवर दिलीप वळसे पाटलांनी पाथरीला दिलं. आणि पाथरीला आमची खरी सुरुवात त्या कॉलेज पासून झाली. तुम्ही पैलवान होतात, नेमकं काय पैलवानचे किस्से, म्हणजे कुठं लढला होता की कसं खेळाडू? मी इंटर कॉलेज खेळलो. मी पंजाबला गेलो होतो कुस्ती खेळायला, कॉलेज तर इंटर कॉलेज तर्फे आपलं लुधियानाला, म्हणून तिथेही खेळलो. इथेही चॅम्पियन होतो मी मराठवाडा विद्यापीठात जेव्हा होतो. तोपर्यंत आम्ही कबड्डीमध्ये देखील आमचा संघ, देवगिरीचा संघ, आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत विनर होतो मराठवाडा विद्यापीठात, नंबर 1 सगळ्या कॉलेजमध्ये. असं आमचे ओरिजिनलच, आम्ही खानदानीच पैलवान आहे, त्यामुळे काही अडचण नाही. निश्चित ते तुमच्या अनुभवावरनं, तुमच्या वयानुसार तर वाटतच आहे की तुम्ही एक ते आजही रुजलेलं आहे. कृषी संघटना, म्हणजे आता तुम्ही कृषक संघटनेमध्ये पण आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आता कृषी कॉलेज पण आहे आपलं, तर काय सांगाल की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता? शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनं पुढे आलं पाहिजे. आता शेती ही काही नुसतीच बैलासारखं काम करणाऱ्याची राहिली नाही. गहू, ज्वारी सगळेच पिकवतात आणि जसेचे तसेच राहतात. त्यांच्या जीवनात त्यांच्या बाप दाद्यापासून काही फरक नाही पडला. म्हणून त्यांनी नवीन जे काही शोध असतील त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांच्यातून ते आत्मसात केलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे आणि कृतीत पण ते उतरवलं पाहिजे. तरच शेतकरी सुधरेल. नसता शेतकरी सुधरू शकत नाही. त्याला अनेक
तो त्यांनी त्या आपण म्हणतो ना प्रोड्यूस, त्यांनी उत्पादन तर केलंच पाहिजे, पण त्याच्यावर प्रक्रिया पण केल्या पाहिजे. आणि फक्त आमची अडचण येते शेतकऱ्याची की मार्केटिंगची. हा. मार्केटिंग हे सरकारने त्यावर हे केलं पाहिजे. सरकार तर असं आहे, शेतकऱ्याचं हिताचं नाही, कोणतंही सरकार हिताचं नाही, ते खाणाऱ्याच्या हिताचं आहे. कोणाच्या हिताचं आहे? खाणाऱ्याच्या. खाणाऱ्याच्या हिताचं आहे, उत्पादन करणाऱ्याच्या हिताचं नाही. म्हणून सरकारने उत्पादन करणारे जे शेतकरी आहे त्याच्यावर थोडस हे केलं. आता थोडं त्यांनी हे केलं की MSCB माफ केलं. ते याने तर खत देखील दिले पाहिजे, मी या मताचा आहे. त्याचा भाव हा त्यांनी दिला पाहिजे जास्त, जेणेकरून त्याचं पोरग शिकता येईल, चांगल्या दवाखान्यात बिमार पडलं तर पाठवता येईल, चांगल्या शाळेत त्याला शिकवता येईल, त्याला खाणं पिणं चांगलं करता येईल, असे इतकी व्यवस्था त्याला करता आली पाहिजे. आता तर शेतीचं असं झालं, एक काळ असा होता 1000 एकर होती, आता ती गुंठ्यावर आली, आता काही दिवसानं फुटावर येईल. तरी म्हणतील हे शेतकरी हे यांना उगाच तुकडे फेकायचे, तुला हे माफ करतो, हे कर्ज माफ करतो, तुला कोणती बहीण देतो, कोणती लाडकी बहीण, 1500 रुपये, 2000 रुपये, ह्या फालतू योजना आहे. हे शेतकऱ्याचं, समाजाचं क्रय शक्ती नष्ट करणारी आहे, त्याची उमेद देखील संपवणारी आहे, त्यामुळं लाचार बनवणारी आहे. आणि लाचार समाज कधीही उन्नती करू शकत नाही. तो आपलं जे मिळतं त्याच्यात खुश राहतो आणि काही काम करायचं नाही, पुढचं ध्येय धोरण काहीच राहत नाही. मग सरकारनं काही जगमारो तिकडं, आपल्याला खायला मिळतं ना, संपला विषय. अशा तऱ्हेच्या ह्या योजना आहे, अशा योजना नको. त्यांनी कशाला द्यायचे 1500 आणि 2000? शेतकऱ्याला भाव द्या ना, त्याच्या मालाला भाव द्या. काय गरज पडली तुमची हे योजना आणण्याची नसत तसं? परंतु ही धूळफेक आहे जनतेच्या डोळ्यात. हे कोणते सर आहे? आता यांनी 1500 म्हटलं, ते आमच्या बाकीच्यांनी सांगितलं आम्ही 2100 देऊ. म्हणून हे लाचार करायची काम आहे. लोकांना काम करू, शाहू महाराजांनी योजना आणल्या होत्या, त्यांनी काम करायला सांगितलं होतं. मग ते काय करायचे? ज्याला शिक्षण द्यायचे, घर बांधायचे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मदत, आर्थिक मदत. नाही त्या ह्याला काम करणारे, गवंडी काम करणारे, तर त्यांना ते काम द्यायचे, भिंती बांधायला लावायचे, पुन्हा पाडा म्हणायचे आणि त्याचे पैसे द्यायचे. तसं सुरुवातीला EGS आलं इथं महाराष्ट्रात, पागे साहेबांनी आणली ती EGS स्कीम. तर ती कशी होती? 72 मध्ये दुष्काळ होता, रस्ते करा, कामावर या, कामावर आले की सरकार त्यांना मदत करायचं. बरोबर. कामावर आलं हे कोणी सांगत नाही, फुकट देत नव्हतं. गड्डे करा, जागी जागी गड्डे, विहिरी खोदल्या, त्या एकही विहीर कामाची नाही, पण मेहनत करायला लावली आणि त्यांना खाण्याची व्यवस्था केली. आता तर फुकट खा म्हणणं, अरे ही कोणती पद्धत आली? हा कोणता विकास आला? हा विकास जर कोणी म्हणत असेल तर तो भकास. आणि एक वेळ असा येईल तुम्हाला, हे जर असंच चालले तर जे शिलोनचं झालं, जे बांगलादेशाचं झालं, पाकिस्तानमध्ये झालं, तेच भारतात होईल. आणि भारतातले हे सगळे बदमाश पळून परदेशात पळून जातील. हे माझं पुढचं भवितव्य आहे. रोजगार हमी योजना पण त्यातली एक आहे, त्याच्याबद्दल नाही वाटत? एकदम चांगली, एकदम. हे जे लोक म्हणतात ना चांगली, पण ती कशी आहे, ती शेतावर राबवली गेली. जसं पवार साहेबांनी फळझाड, आपलं फळबाग योजनेचा आणला, आणि ती रोजगार हमीच योजनेचा तो एक प्रकार आहे. असे प्रकार शोधले पाहिजे. आता तुम्हाला रोजगार हमीच हे करायची, तर शेतीमध्ये जे काम करतात, शेतीमध्ये जे मजूर काम करते, मी असं म्हणत नाही त्यांना मजुरी कमी दिली पाहिजे. त्यांना त्यांच्याही पोराचं शिक्षण झालं पाहिजे, चांगल्या शाळेत झालं पाहिजे, चांगल्या दवाखान्यात त्यांची पोरं जाता आले पाहिजे, एवढा त्यांना हे मिळालं पाहिजे. तर ते डोळ्यासमोर ठेवून यांना ती रोजगार हमी, ती शेतकऱ्याला कोण पैसे न देता त्या मजुराला, ते गव्हर्नमेंटने तेवढे द्यावे.
म्हणजे शेतकऱ्याचं भलं होईल, मजुराचं भलं होईल आणि चांगलं समाज यामुळंच आणि तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत माझं मत असं आहे, कलेक्टरचा पोरगा एकाच शाळेत पाहिजे, झोपडपट्टीतलं पोरगही एकाच शाळेत पाहिजे. तर त्यासाठी आता हा परिसर आहे, समजा फुलंब्री तालुका असं धरू आपण उदाहरणार्थ, तरी आमचं पाथरी गाव आहे. आता थोड्या सुविधा आहेत, तर अशा अशा गावात जे काही असतील फुलंब्री सारख्या ठिकाणी 4-2 ठिकाणी हब तयार केले पाहिजे याचे शिक्षणाचे, मोठमोठे बॅरॅक काढल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळी मुलं आता एक टाइम तर जेवण देतच तुम्ही, शिक्षण द्या. एक टाइम जेवण देतात ना पोरायला, बरोबर. मग अजून एक टाइम द्या. त्यांना तिथे वसतिगृहात ठेवा, त्यांची खाण्यापिण्याची सोय ठेवा, शिक्षकाची खाण्यापिण्याची ठेवा, चांगले ग्राउंड ठेवा, मैदान ठेवा, खेळाची शिक्षणाची सगळ्या सुविधा सरकारने या फुकट केल्या पाहिजे. आणि झाला हा एक प्रश्न, याच्याशिवाय शिक्षण तर होईलच आणि सर्व समाजाची पोरं, ना तिथं आरक्षणाची गरज ना कशाचीच गरज, खर्चही तुम्ही तेवढ्याच याच्यात हे होतो. आणि दुसरी गोष्ट, आता मी कधी कधी माझं वयामुळे मी विसरत राहतो. मी आता हे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता सध्या तुम्ही म्हटले ते योग्य आहे. शेतकऱ्यांसाठी कोणी वाली आहे का? शेतकरी संघटना आता ज्या होत्या त्या सगळ्या समाप्त झालेल्या आहे, नेमकं आहे का कोणी? सांगतो ना, शेतकरी संघटना बिचारा चालवतात आणि शेवटी त्यांना कोणी निवडूनच देत नाही ना, मग काय करतील? आणि पण पुन्हा शेतकरी संघटनेवाल्याला माझं सांगणं आहे, कोणतीही संघटना असो, जातीच्या असो, यांनी जातीच्या असेल त्यांनी जातीपर्यंत, त्यांनी राजकारणात येऊ नये. शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनेने देखील राजकारणात येऊ नये. शेतकऱ्याचे चांगले कामं करतात. आता राजू शेट्टी आहे, तो नवले आहे, रघुनाथ दादा आहे, ही चांगली मंडळी, तिकडे तुपे आहे, ही चांगली मंडळी मनापासून काम करतात, पण त्यांना तसा प्रतिसाद मिळत नाही. मी म्हणत नाही त्यांनी निवडून आणावं नाही, पण जेव्हा प्रश्न घेऊन ते उभे राहतात, रस्त्यावर येतात, त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहत, तरच हे होईल. नसतं हे विखुरलेले जातील, मग तुमचं शेतकरी वर येऊ शकत नाही आणि शेतकऱ्याची पोरं शिकवण्याची ऐपत पण नाही. आता आम्ही पाहतो, आता कॉलेजच्या फीस किती, 20-20 लाख महिन्याला, 20-20 लाख कुठून डॉक्टर होतील शेतकऱ्याचे पोरं? इंजिनियरची लाख रुपये फीस आहे, कसं शक्य आहे? म्हणून या शिक्षण हे आता जसं मुलीला दिलं, आनंद आहे, अभिमान आहे, बरं वाटलं की सर्व समाजाचं असं तिथे एकेने काढलं की, तसंच मुलीला जसं जसं मुलालाही तसंच दिलं पाहिजे. आणि मी सांगितलं तसं या तऱ्हेनं जर शिक्षण झालं तर समाज मोठा होईल. ज्या समाजाला शिक्षण आहे तोच समाज मोठा होईल. ज्या प्रदेशाला शिक्षण आहे तोच प्रदेश, देशाला तोच मोठे होतील. न तर मग आता असं पाहतो आम्ही, आमच्या गंधावाल्याच्या नावावर आता इतकं बोललो तर वाईट वाटेल. काही कोणते असे संशोधन नाही, कोणतं संशोधन नाही ना, नुसतं टर्या मारतात त्या मागच्याच गोष्टीच्या. आम्ही हे आहोत, पराक्रमी आहोत, शूर असो, शेख आलं ठोकलं, कुशन आलं ठोकलं, हुन आलं ठोकलं, मुस्लिम आले ठोकले, मोगल आले ठोकले, इंग्रज आले ठोकले, डच आले ठोकले, सगळ्यांनी ठोकलं. तरी आम्ही सांगतो आमचा देश पराक्रमाचा आहे, शुरांचा आहे, वीरांचा, बुद्धिमानांचा आहे. आता हे असं कसं चालेल? आपल्याला ते करणं असेल तर सर्व समाजाला शिक्षण हे मस्ट केलं पाहिजे. आणि हा एकच मुद्दा आहे, मात्र लोकसंख्येवर कंट्रोल करता आला पाहिजे. कितीही योजना आणल्या, कितीही काही केलं तरी ते वाया जातं, समस्या तशाच राहतात. म्हणून काय, चायनानं जसा निर्णय घेतला याच्या बाबतीत, नियंत्रणाच्या बाबतीत, त्यात जात पात धर्म काही नाही, नियम म्हणजे नियम. त्याला नंतर जर कोणी म्हणलं आम्हाला काय देवाची देण आहे, कशाची देण आहे, देवाची देण आहे, त्याला पिठाच्या गिरणीवर त्याला हे मिळू नये, सवलत मिळू नये, त्याला बस गाडीत सवलत मिळू नये, त्याला रेल्वेत सवलत, शिक्षणात देखील त्याला सवलत मिळू नये.
तरच हे होईल. नसलं आता मतदानही काही करीत नाही. आम्हाला काय तो काय देतो आणि ह्यो काय देतो. मतदान हे केलंच पाहिजे. ज्यानं मतदान केलं नाही त्याला 2 दिवस कळत नाही, पोलीस स्टेशन मध्ये आणून थांबवलं पाहिजे. कोणाला? ज्यांनी मतदान केलं नाही त्याला. बरोबर. आणि त्याला त्या सवलती सगळ्या बंद केल्या पाहिजे. आता जे सरकार आलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता हे सरकार सगळं गपाडे सरकार आहे. लोकाला जितकं बेकूफ बनवता येईल तो शहाणा असतो या काळात. तसं झालेलं आहे. आता मला तर चमत्कारच वाटतो बाबा हे. पण मी विज्ञानाचा पाईक असल्यामुळे माझा चमत्कारावर विश्वास नाही. तसं ते आता ते पेटी का आणली ती बटन दाबायची, त्याच्यात बी काही घोटाळे होऊ शकतात. आणि असं झाले कारण की एवढा फरक नाही पडू शकत. अशी वाताहत होऊ नये. विरोधक जर तुम्हाला मिळत नाही का कामाची अशी लोकशाही पण. आणि अशी जनता काय, जनता म्हणायचं का तुम्हाला विरोधच ठेवायचे नाही, मग हुकुमशाही सुरू करा. विरोधकांनी ईव्हीएम वर आवाज उठवला उठवतील का? म्हणजे मग काय वाटतं तुम्हाला? हे पा ते हे पा चालाक लोक अतिशय चालाक असतात. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाचे उत्तर असतात. कोणाचे? हा कसा निवडून आला, मग त्या प्रांतात तो कसा निवडून आला. तिथं तशा सुविधा केलेल्या असतात. कुठं काही प्रांतात ते सोडून देतात, आले पाहिजे निवडून, काही बिघडत नाही. काय जे प्रांत आपल्याला घ्यायचे त्याच्यात मात्र ते ताकदीनं उतरतात आणि पार त्याचा काही खंडोबा करून टाकतात. ही किमया आहे ज्याची त्याची. आणि लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे अक्कल आहे तो अक्कलीचा वापर करतो. ज्याच्याकडे मसल पॉवर आहे तो मसल पॉवरचा वापर करतो. ज्याच्याकडे पैसा आहे तो पैशाचा वापर करतो. आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो मतदानाचा वापर करतो. त्याला लोकशाही राहिलीच नाही. आता तुम्हाला जर म्हटलं खासदारकीचे तिकीट देतो, तुम्ही लढणार का? लोकशाहीचा असा अर्थ आहे. लोकशाहीचा त्या सामान्य माणसाला उभं राहतात आणि त्याच्या ताकदीनं त्याचे विचार जनतेसमोर मांडता आले पाहिजे. त्याला लोकशाही म्हणतात. इथं तर ज्याच्याकडे पैसा आहे, गाड्या घोडे, तो वापर करतो तोच निवडून येऊ शकतो. आणि आमचे लोकही म्हणतात कोणाला तिकीट कोणाला द्यायचं, कोणाला द्या, हा तो चांगला आहे बरं, त्याच्याकडे सगळे पैसे गाडी घोडे तोच हे करू शकतो, निवडून येऊ शकतो, बाकीचं काही खरं नाही. आणि आता तर असं झालं, देशमुख साहेब माफ करा, आता असं झालं की काम करून लोक मत देतात याच्यावर आता आमचा विश्वास नाही. कामावर विश्वास नाही. तुम्ही वेळेवर काय देता याला महत्व आहे. विषय मिटला. याला काही अर्थ नाही. काम करा, नका करू. आतापर्यंत बहुजनाचं राज्य होतं. आतापर्यंत कोणाचं राज्य होतं? आता बहुजनाचं राज्य राहणार नाही. तुमच्या हातात सत्ता नामधारी राहतील. मी जसं म्हटलं हे मानसिंग राहतील, राणा प्रताप होणार नाही. आता जसं म्हणतात की खूप मराठे निवडून आले, पण हे मराठे कसे आहे? मानसिंग सारखे आहेत, लाचार आहेत. हे मन बाणवर करून बोलू शकणार नाहीत असे आहेत. इथं कर्तबगार मराठ्याची आता वान राहणार आहे. मग आता सध्या मराठी निवडून आलेले आहेत, हे मराठा आरक्षणावर बोलतील का? मला नाही वाटत बोलतील. कारण लाचार आहे. कशी बोलतील? कोणत्या तोंडानं बोलतील? म्हणून आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीच्या आहे. कोणाकडनं? हा, सरकारकडनं. आता तर मी असं म्हणेल, सरकारने जे निर्णय घेतले यांना नाही द्यायचे ते बरोबर होते. काय होते? ते बरोबर होते. म्हणून त्यांचे लोक निवडून आले. आणि म्हणून त्या भानगडीत आता पडू नये आपण. लोकांनी जे चाललं ते जनतेसाठीच असतं ना. जनता जिकडे तिकडे आपण राहिलं पाहिजे. मग आपण कशाला विरोध करायचा? जनतेला आरक्षण पाहिजे का? नाही. मग पाहिजे नाही तर मग आपण कशाला टरटर करीत बसायची? आता जाता जाता तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? कारण अनेक तुम्ही आता जसं उल्लेख केला की काम केलं तरी निवडून देत नाही. मग तरुणांनी राजकारणात यायचं की नाही यायचं? नाही यायचं. कशा करता यायचं? कशा करता यायचं? तर प्रामाणिकपणे. जसं आज ते हे करतात ना, ते निवडणुकीची आपली प्रॉपर्टी किती आहे हे डिक्लेअर करतात ना, तेवढीच प्रॉपर्टी निवडणुकीनंतर आपलं टर्म संपल्यानंतर त्यात जवळ पाहिजे. तेवढीच किंबहुना आता त्याच्यात दुप्पट झाली तरी चालेल. किती?
दुप्पट झाली तरी चालेल, पण त्याची 100 पट, 1000 पट वाढते म्हणल्यावर काय ते राजकारणात. आता राजकारणात लोक याच्यासाठी पडत नाही, समाज सेवेसाठी पडत नाही. त्या सेवेतून देखील काय मिळतं तरच सेवा करायची, नाही तर सेवा करायच्या भानगडीत पडत नाही. म्हणून लक्षात घ्या, या तयारीने कोणी उतरत असेल तर त्यालाच जनतेने मतदान केलं पाहिजे. सरकारने काय केलं पाहिजे, काय सांगाल सरकार आता शिक्षणासाठी? जसं तुम्ही म्हटले की शिक्षण फुकट केलं पाहिजे, तर असं काय काय योजना अजून केल्या पाहिजे? आता शेतकऱ्याचे प्रश्न, ज्या ज्या प्रश्न सुटत नाही, जो जो मान आम्ही जो शेती करतो त्याच्याकडून त्याचे प्रश्न सुटत नाही, तो वर येऊ शकत नाही, तर मग त्याला सरकारने वेगवेगळ्या तज्ज्ञाला बरोबर घेऊन त्यांचे विचार घेऊन, जसं स्वामीनाथन होते, आपला कारवार होता, असे असे लोक जे असतील चांगले. आता आहे शरद पवार आहे, पण त्यालाही जातीचं नाव लावतात लोक की तो आमक्या जातीचा आहे, ते आमके होते. म्हणजे सगळ्या जो जातीचा असेल त्याला जात, जो संत, आता संतही वाटून घेतले. आता काय विचित्र प्रकारे आमक्या जातीचा संत त्याचेच लोक तयार करतात. नर आता आमच्याकडे पद्धतच अशी आहे, संतांची नाव कशी घेतात माहिती तुम्हाला? नरहरी सोनार, चावता माळी, तो दुसरा नावी कोणता आहे, सतसेना न्हावी, शिंपी, आपला नामदेव शिंपी, आणि दुसरे नाव कसे, ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी, माऊली, अशी बाकीची नाव ना आपले, हे असे नाव बाकीच्या समाजाची नाव अशी. म्हणून हे समाजाचे नाव बंद केले पाहिजे, सगळं बंद केलं पाहिजे. आणि सगळे संत जे चांगले संत, नाही तर संतासारखी जात वेगळी हे नाही बरं का. जेवढ्या आताच्या संतांची हिस्ट्री काढ, सगळ्याची हिस्ट्री विचारा मला, कोणता संत कसा आहे. महारावनी सांगितलं होतं, तिथं फोटो आहे ना आपलं, तिथं महारावचा, त्यांनी आसाराम बापूला अटक होण्यापूर्वी 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं, याला मी जलात घाली म्हणून, हा जलात राहील म्हणून. आणि सगळ्या महाराजाची हिस्ट्री माझ्याकडे आहे, कोण माझ्यावर केस करा म्हणून त्यांनी. असे म्हणून महाराजाच्या देवा धर्माच्या नांदी जितकं लागायचं तेवढंच लागावं, त्याला रस्त्यावर आणू नये. असे राम मंदिर बांधल्याने यांनी प्रश्न सुटतात, हे चुकीच्या हे लोकांना समजून सांगता आलं पाहिजे की जोपर्यंत. आता लोकांची पद्धत अशी, मंदिर बांधायचं म्हणलं लोक पैसे देतात, शाळा बांधायची म्हणलं की नाही देत, बाकी काही करणार नाही. म्हणून हे समाज बी सुधरेल केव्हा, जेव्हा समाज शाळेला स्वतःच्या गावात इमारती उभ्या करतील, तेव्हा जसं मंदिरे उभे करतात तसे ज्ञानाचे मंदिरे उभे केले, त्याच वेळेस समजायचं की समाज सुधारलेला. तुमच्या दृष्टीने सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण होता? आता यशवंतराव होते, शरद पवार होते, वसंतराव नाईक होते, अंतुले होते, शंकरराव चव्हाण होते, शरद पवार होते, अजून किती. आणि याच्या तुलना बरोबर नाही, यांनी एकाने एक जबरदस्त काम केलेले आहे सगळ्यांनी. म्हणून आणि जो मुख्यमंत्री असतो तो काय करील, तो नुसते योजना आणील, बाकी काय. त्या योजनेचा पुरेपूर फायदा कोण घेतो? पश्चिम महाराष्ट्र खूप फायदा घेतो, अर्ध्यापेक्षा जास्त योजना तिथे असतात. कुठं? पश्चिम महाराष्ट्रात. तिकडे कर्ज एक एकरला 10 लाख 20 लाख मिळतोय, आपल्याकडे एक तालुका जेवढा कर्ज घेतो सांगली समजा, तेवढा बरा मराठवाडा घेत नसेल. ते घेतात ही फेडतात ही, त्यांच्याजवळ सगळ्या किमया आहे. जेवढं दूध ते निर्माण करतात, त्यांचा एक जिल्हा जेवढा निर्माण करतो दूध तालुका, तेवढा मराठवाडा करीत नाही. आता मराठवाडा कशा पद्धतीने निर्माण होईल? तुम्ही मराठवाड्यासाठी काम केलंय, वेगळा मराठवाडा पाहिजे असंही आपलं चालू होतं, तर आता आपलं चॅनल पण मराठवाड्याचं जे लॉर्ड मराठवाडा, तर मराठवाड्याचा विकास कसा होईल, काय वाटतं तुम्हाला? आता मराठवाड्यात आपल्याकडे कापूस आहे, आपल्याकडे तूर आहे, कापसावर प्रक्रिया केल्या पाहिजे, तुरीवर प्रक्रिया केल्या पाहिजे, आपल्याकडे ऊस पण आहे. अशा अनेक पिकं आपल्याकडे चांगली आहे. काही लोक म्हणतात की तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय, आमच्याकडे सगळं आहे, पण केलं पाहिजे. त्यांनी काय हरकत नाही. आपण
आपल्या काय व्हायचं ते होईल. ज्यावेळेस माणूस उपाशी मरेल त्यावेळेस मार्ग शोधित असतो. आणि म्हणून आपण शोधून काढू. आपल्याला काय फक्त आपल्याकडे खजाने नाही एवढंच मग आपल्याकडे केशर आंबा आहे. फळबागामध्येही आपण काही कुठं कमी नाहीये. आणि करता येईल आपल्याला. कशात कमी आपण. शिक्षण संस्था आहे सगळीकडे. आपण सगळ्या शिक्षणात माग काय पूर्वी इंग्रज तिकडे होते. आपण निजाम मध्ये. निजामाला शिक्षणाचे काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे आपण अतिशय माग आहोत. तिकडे खाजगी शाळा होत्या. आमच्याकडे जे गव्हर्नमेंटच्या शाळा होत्या तिकडे एक गव्हर्नमेंटची शाळा नव्हती. कुठं? पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ ही शिक्षणाच्या बाबतीत पंजाबराव देशमुख मुळे प्रचंड आघाडीवर आहे. मराठवाड्यात असं नेतृत्व कोण आहे की ज्याच्याकडे बघून असं वाटतं की मराठवाड्यात काहीतरी विकास होईल? लोक नेतृत्व निर्माण करीत असतात. लोकातच दम नसेल तर नेतृत्व कुठून होईल. लोकांमध्ये छीड पाहिजे. म्हणून आपण जास्त गुलामगिरीत होतो निजामचे. अजून ती गुलामगिरी मला वाटतं संपलेली नाही. अजून धाकात आहे आपण. राग आला पाहिजे मोठे. म्हणून एक काळ होता आम्ही आंदोलन केलं होतं मराठवाड्याच्या विकासाचं आणि ते सक्सेस करून दाखवलं. आतापर्यंत तेवढं आंदोलन झालेलं नाहीये महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याचं. हे आता विद्यार्थी देखील आता धंदेवाईक झालेले. आता काय करणार एक एक गोष्ट. त्यांना त्यांच्यातही नेतृत्व उभं राहत नाही. प्रत्येक कॉलेजमध्ये पोरांनी आपल्या विकासाचं माहीत पाहिजे, ज्ञान पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, तरच वेगळं. आता सगळे ते मोबाईल घेऊन फिरतात. दुसऱ्याच गोष्टी विकासाचे त्यांना काय. आणि हे नांदी लावण्याचे काम आहे. हे क्रिकेट खेळ खेळा तिकडं 3 दिवस महिनाभर त्याच्यातच गुंग असतात लोक. समस्येकडे कोणी लक्षच देत नाही. हे असे असे बाकीची गोष्ट. मग आता ह्या योजना आणल्या. नवरात्री, गणपती उत्सव याच्यातच लोक गुंग असतात. कशात? नाही धर्माच्या नावावर, कशाच्या नावावर, जत्रेच्या नावावर विकासाकडे कोणाचं लक्षच राहत नाही. म्हणून असं काही झालं का एखादं विकासाचं काम एखादं हे म्हणून. आणि लोक कसे. मला ते नामदेव शास्त्री आहे ना भगवानगडचा, मला त्याचे विचार काही सुंदर वाटते. आणि तुकारामाबद्दल सांगितलं. तुकाराम महाराजांवर बहिष्कार टाकला. कोणावर? कोणी टाकला? लोकांनी. धर्माच्या ठेकेदारांनी टाकला. का टाकला? याला अभंग करण्याचा अधिकार नाही, याला रचण्याचा अधिकार नाही, बोलण्याचा अधिकार नाही म्हणून. बरं त्यावेळेस ते एकटे संत होते का? अनेक संत होते. त्यांनी अभंग नाही रचले का? मग त्यांच्या विरोधात काही आवाज उठवला का? त्यांच्यावर कोणी बंदी आणली का? बहिष्कार टाकला का? पण तुकारामावर टाकला. ते विशिष्ट त्यांची विचारसरणी होती. मी ते म्हणत होते अरे तुमचे वेद काय 4 वेद, हा 5वा वेद आहे माझा अभंग. तुमचं ते भार तुम्ही व्हा, वेदाचा भार तुम्हीच व्हा. एवढ्या घ्या आम्ही नाही ते मानगडीत पडत. म्हणून त्यांच्यावर ते आलेले. म्हणजे काही वर्ग असे, काही पक्ष असे आहेत की समाज सुधारला नाही पाहिजे, तो बोथड असला पाहिजे, तो खालीच. त्यामुळं तो आपल्यावर खुश राहील असाही प्रयत्न होत राहतो. काहीला धर्माच्या नावावर वेडे करायचे, काहीला खेळाच्या नावावर वेडे करायचे, काहीला असे प्रयत्न चालू आहे. तुमच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला पक्ष कोणता आहे? आता काँग्रेस पक्ष म्हणू शकेल मी. आता मी जरी राष्ट्रवादीचा असलो तरी काँग्रेस पक्ष. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? ज्यांनी स्वातंत्र्यात लढले त्यांची खानदान मेली. आता लोक काही लोक म्हणतात घराणेशाही नाही झाली. आता कोणत्या पक्षात घराणेशाही नाही हो. सख्खे बहीण भाऊ आमदार आहे, बाप खासदार. आता भुजबळाचंच उदाहरण घ्या. तो आमदार, त्याचं पोरग एक आमदार होतो, मंत्री होतो. हा मंत्री होता, पोरग आमदार होतं, पुतण्या खासदार होता. मुंडेचं उदाहरण घ्या. मुंडे स्वतः मंत्री, पोरगी आमदार खासदार. इकडं धनंजय मुंडे आहेचे एका घरात असं. इकडे शरद पवारचं पोरगी खासदार, पुतण्या मंत्री.
आता तर सुनबी खासदार आता नातू बी खासदार. नातू पण आमदार. आता हे हे घराणेशाही नाही का? आता ज्याला अवलदच नाही, ज्यानं बायको सोडून दिली, त्याला कुठून पोरं होतील, कुठून काय होतील? मग ते कसं तो घराणेशाही कशी चालन त्याची? हा, म्हणून ते असेच लोक म्हणतात. म्हणून याला काही अर्थ नाही. नेहरू घराणं, मोतीलाल नेहरू जेलमध्ये होते स्वातंत्र्यासाठी. मोतीलालची पत्नी जेलमध्ये होती स्वातंत्र्यासाठी. मोतीलालच्या 4 बहिणी त्याही जेलमध्ये, बहिणी आपलं सॉरी मुली त्याही जेलमध्ये होत्या. पंडितजी जेलमध्ये होते. पंडितजीची बायको जेलमध्ये होती. पंडितजीची मुलगी जेलमध्ये होती. अजून काय? आणि मग घराणेशाही, याला घराणेशाही म्हणणार का मग? आणि 2 मारले गेले देशासाठी. कोण? इंदिरा गांधी मारली, राजीव गांधी मारली, तरी म्हणणार तुम्ही हे बरोबर नाही. मग आता जे नवीन नेतृत्व आहे राहुल गांधी यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं की ते आता तयार झालं एवढंच मी म्हणेन. तयार झाले? परफेक्ट. आता लोकांनी किती प्रतिसाद दिला ते त्याच्यावर आहे. हे जर पेट्या बंद झाल्या ना, तर नक्की राजीव गांधी येईल, तो आपलं राहुल गांधी येईल. तुम्हाला त्या पेट्या बंद झाल्या तर बरं का, आणि पेट्या असल्या तर हे अवघड आहे. आणि मग तुम्ही जे म्हणताय पेट्या, म्हणजे आता जे ईव्हीएम बंद झालं पाहिजे, आपण जे ठसेचे मारत होतो ते योग्य आहे का? जसं बॅलेट वर्क करत होतो ते हो केव्हाही योग्य. पण त्याच्याशिवाय आता दोन्ही ते कोणतं चांगलं तेच निवडावं लागेल ना लोकशाहीमध्ये. आता प्रकार सगळ्यातच आहे, पण एवढा प्रकार नाही. निश्चितच. आपल्यासोबत पात्रीकर सर होते. पात्रीकर सरांनी त्यांचं मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांचा अनुभवही शेअर केला. आणि त्यांनी खरंच खूप सुंदर पद्धतीने तरुणाई मार्गदर्शन, त्यांनी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू साहेब, आभारी. थँक्यू.